मायबाप काय सांगितलंय? अवघी देवाचीच रूपे बाबा. का म्हणे माय बाप आहे. तू का म्हणे माये बाप आहे, भगवंत आहेत आपल्यासाठी. परंतु कधी कधी कसं होतं माहितीये का, थोडासा काय आपल्या जवळ आलं ना की आपण आई वडिलांना विसरून जातो. आई वडिलांना विसरून जातो. अहो आई तर सर्वांना कळाली हो. आई सर्वांना कळाली का? आई रडून रडून आपलं मन व्यक्त करते. सगळी जी येतात आईचं सांगतात, आईचं काव्य करतात, आईवर सांगतात. बापाचं कोणी सांगत नाही का? बाप रडत नाही? अरे कोण म्हणते बाप रडत नाही? बाप रडतो ना, परंतु तो बाप आपल्याला दिसत नाही बाबा. अहो स्वतः अंगाच्या साबणीने दाढी करतो आणि आपल्या मुलाला सलून मध्ये जायला, आपल्या लेकीला पार्लर मध्ये जायला पैसे देतो बाबा. अहो आपलं नशीब घडवता घडवता त्याचं नशीब फाटलं बाबा. बापाचे जर कपडे पाहिले ना, त्याची बन्यान बाबा जर पाहिली तर त्याला ढिगलं पडलेली असतात, परंतु स्वतःला नवीन बन्यान घेत नाही. तर आपल्या लेकरांना नवीन कपडे आणून देतो बाबा, आपल्याला नवीन कपडे आणून देतो, स्वतः तुटलेली पॅरेगॉनची चप्पल शिवून घालतो आणि आपल्याला नवीन सूटबूट आणून देतो बाबा. असा बाप असतो. परंतु बाप कोणाला कळत नाही का? तर बाप व्यक्त होत नाही. बाप रडत नाही. कोण म्हणतं रडत नाही? बाप आपल्या समोर रडत नाही बाबा, आपल्या समोर रडत नाही. परंतु बाप रडलेला जर पाहायचा असेल ना, तर रात्री गेल्यावर त्याची उशी चाचपून पहा, उशी ओली असेल. बाप का रडत नाही आपल्या समोर? कारण की बापाला माहित आहे, बापाला माहित आहे मी या घरचा करता धरता आहे. मी जर रडलो तर ही लोक कोणाकडे पाहतील? अहो बाप नाही ना दिसला बाबा, बाप नाही दिसला. अहो ज्या वेळेस माझा भगवंत, माझा राम भगवंत वनवासाला गेला, त्यावेळेस टाहो फोडून रडणारी कौशल्या माता सर्वांना कळाली, सर्वांना कळाली. परंतु पुत्र विरहाने मरणारा दशरथ कोणाला कळाला नाही बाबा, नाही कळाला. अहो त्या कारागृहामध्ये माझ्या बाळकृष्णाला जन्माला घालणारी देवकी सर्वांना कळाली हो, सर्वांना कळाली. परंतु माझा बाळ वाचला पाहिजे, माझा लेकरू वाचला पाहिजे. त्या यमुनेच्या पाण्यातून डोक्यावर नेणारा, अहो नाका तोंडात पाणी गेलं तरी बाळाला घट्ट धरून ठेवणारा माझा वसुदेव कोणाला कळाला नाही हो. बाप करी जोडी लेकुराचे ओडी, बाप करी जोडी लेकुराचे ओडी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरवंडी वाळवूने बाप कोणाला दिसत नाही बाबा, बाप कोणाला दिसत नाही. आज जो समाधी सोहळा होणार आहे 4 दिवसांनी, अहो ज्या माऊलींच्या भेटीला आपण चाललो आहोत त्यांचा देखील बाप कोणाला दिसला नाही. अहो आपल्या लेकरांची मुंज झाली पाहिजे, माझ्या लेकरांना मान मिळाला पाहिजे, याच्यासाठी देहांत प्रायचित घेणारा माझा विठ्ठल पंत कोणाला दिसला नाही, माझा विठ्ठल पंत कोणाला दिसला नाही. अहो ज्या छत्रपतींच्या राज्यामध्ये आपण राहतोय, ज्या छत्रपतींच्या राज्यामध्ये राहतोय, तो छत्रपती झाला पाहिजे, जो स्वराज्याचा कळस झाला पाहिजे, याच्यासाठी झटणारा शहाजी राजा आपल्याला कळाला नाही, शहाजी राजा आपल्याला कळाला नाही. अहो बाप का बरं कष्ट करतो आपल्या लेकरांच्यासाठी, स्वतः उपवाशी राहतो, परंतु आपल्या लेकराला पोटभर खायला देतो. त्याला बाप म्हणतात, बाप म्हणतात त्याला. परंतु बाप कळत नाही. बाप का कळत नाही? बाप व्यक्त होत नाही, म्हणून बाप आपल्याला कळत नाही. मोठी शोकांतिका आहे, मोठी शोकांतिका आहे. आपुली कुरवांडी वाळवणे
आपुली कुरवांडी वाळवुनी आपुली कुरवांडी वाळवुनी आपुली कुरवांडी वाळवुनी आपुली कुरवांडी वाळवुनी एकाएकी केला मीराशीचा धनी एकाएकी केला मीराशीचा बाप कळायला पाहिजे बाबा. बाप आपल्यासाठी आपले भगवंत आहेत बाबा. कोण म्हणतं बाप रडत नाही? बाप रडलेला पाहायचा असेल, तुम्हाला तर बाप रडलेला पाहायचा असेल ना, तर त्याच्या लेकीच्या लग्नामध्ये जायचं. अहो असंच झालं, लग्न ठरलं आपल्या लेकीचा, लग्न ठरला. बाप सांगतो अहो या पंचक्रोशीमध्ये असं लग्न झालं नसेल, असं लग्न मी माझ्या लेकीचं करेन. अहो उसने पासने पैसे घेतो, कर्ज काढतो आणि आपल्या लेकीचं लग्न धूमधडाक्यात करतो बाबा. अहो बापाचं जर आपण त्या लग्नाच्या दिवसाचं जर पाहिलं बाबा, झालं ना बाबा लेकीचं लग्न ठरलं, उठणं झालं, हळद लागली लेकीच्या अंगाला, लग्नाचा दिवस जवळ आला, नवरदेव मांडपामध्ये आला, लग्न देखील लागला आणि ती लेक बाबा, जेवढा आपला बाप आपल्या बापाचा बाबा प्रेम लेकीवर असतो, तेवढाच प्रेम लेकीचा आपल्या बापावर असतो बाबा. लेकीचे डोळे शोधतात माझे बाबा कुठे आहेत, माझे बाबा कुठे आहेत बाबा. लग्न झाला परंतु बाबा काही हिला दिसेना. अहो नाही दिसणार बाबा, नाही दिसणार बाबा. बाबा कुठे असेल, बाबा कुठे असेल? अहो बाबा मंडपामध्ये धावत असतो, माझ्या मंडपातून एकही पाहुणा उपाशी जाता कामा नये, माझ्या मंडपामध्ये एकाचीही गैरसोय होता कामा नये. अहो सकाळपासूनच कसले बिसले कपडे घालून बाप धावत असतो बाबा. का तर माझ्या लेकीचं लग्न आहे बाबा, माझ्या लेकीचं लग्न आहे, कोणी नाव ठेवता कामा नये. झालं ना बाबा, नवरदेव आला, लग्न देखील लागला, वरातीची वेळ जवळ आली, वरातीची वेळ जवळ आली. आई आली, कडकडून मिठी मारली, रडू लागली. बहीण आली बाबा, भाऊ आला, ताई आली, काकी आली, मावशी आली. परंतु त्या लेकीचे डोळे आपल्या वडिलांना शोधत होते. लेक विचारते आईला माझे बाबा कुठे आहेत, लेक विचारते ताईला माझे बाबा कुठे आहेत, सगळ्यांना विचारते माझे बाबा कुठे आहेत. कोणीतरी बोट दाखवतो, मंडपाच्या त्या कोपऱ्यामध्ये म्हणे तुझा बाप उभा आहे. अहो बाप हाताची घडी घालून आपल्या लेकीकडे पाहत एकटक पाहत बसला होता. लेक त्या बाबाला पाहते आणि धावत सुटते, हो धावत सुटते आणि बाप देखील जवळ येतो, लेकीला मिठी मारतो बाबा. जसे धरणाचे दरवाजे खुल्ले करावे तसे बाप आणि लेक धाय फोडून रडत राहतो बाबा. बाप बोलतो अरे माझी चिमुकली ही छकुली होती, कधी मोठी झाली, आता तू मला सोडून जाणार. बाप म्हणतो आता मी कामावरून आल्यावर मला लगेच पाण्याचा तांब्या कोण भरून देणार. अगं तुझ्या आणि माझ्या आईचं भांडण झालं की मी म्हणे उपाशी झोपायचो, मला हाताला धरून तू जेवायला उठवायची, आता मला जेवायला कोण उठवणार. मला शुगर आहे, बीपी आहे, त्या गोळ्या तू काढून टायमाला मला द्यायची, त्या गोळ्या कोण देणार. बाप लेकीला विचारतो आणि लेक म्हणते बाबा लहानपणापासून मला तुम्ही राणीसारखी वागवली, आता मला दूरदेशी पाठवता, आता माझं कसं काय होणार, आता माझं कसं काय होणार. सकाळी सांगितलेली वस्तू मला संध्याकाळला तुम्ही आणत होते, मला आता कोण पाहणार. तेव्हा बाप सांगतो अगं तुला राजा मुलगा पाहून दिलाय, काही घाबरू नको, काही घाबरू नको, सर्व काही चांगलं होईल, सगळं काही चांगलं होईल. बाप त्या लेकीला गाडीत बसवेपर्यंत बाप त्या गाडीच्या पाठीमागे पाहत राहतो की माझी चिमुकली छकुली आज मला सोडून चालले, आज मला सोडून चालले. ज्याला कधीही रडताना पाहिलं नव्हतं तो बाप आपल्या लेकीच्या लग्नामध्ये रडतो बाबा. अहो कितीतरी उपकार त्या आई वडिलांनी आपल्यावर करून ठेवलेत. थोडीशी जवानी आली, थोडासा पैसा आला ना की आपण त्यांना विचारतो तुम्ही म्हणे आमच्यासाठी काय केलंय. अहो काय
केलं नाही, हाडाची काढ केली आपल्यासाठी, आपल्याला मोठं केलं बाबा, आपल्याला शिकवलं. एवढे उपकार आपले आई वडील आपल्यावर करतात, तरी देखील आपण त्यांना प्रश्न विचारतो बाबा. अहो ते आपले भगवंत आहेत, ते भगवंत आहेत. भगवंत सांगतो आज आपण पंढरपूरला जातो बाबा, आज पंढरपूरला जातो माझ्या पांडुरंगाला भेटायला. माझा पांडुरंग परमात्मा आपल्यासाठी आला का? आपल्यासाठी आला का? नाही बाबा. आला कोणासाठी? पुंडलिक रायासाठी आला. पुंडलिक रायाने असं काय केलं? तर पुंडलिक रायाने माता पितेची सेवा केली बाबा, त्याच्यामुळे भगवंत आला बाबा. मग ज्या सेवेने भगवंत मिळतोय बाबा, मग ती सेवा करायला नको का? आपल्या आई वडिलांना मान द्या बाबा. भगवंताच्या सारखेच आपले आई वडील आहेत बाबा. ज्यावेळेस